तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला. आता याचं बेसिक जे आहे ते क्लास 7 मध्ये झालेलं ऑलरेडी, पण तर रिवाइज करायचं असेल तर करून घे. आता म्हटलं इथे वी हॅव स्टडी अ फॉलोइंग एक्सपान्शन फॉर्म्युला इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड. हां, हे जे आपण आधी शिकलेलं आहे 7th मध्ये. याच्यात फॉर्म्युला काय करतो आपला a प्लस बी स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस टॉईज ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे याच्यात फक्त आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू दिली असेल काही पण, आणि हे आपल्याला या फॉर्म्युला फक्त पुट करायची होती, आन्सर काढायचं. तसंच सेकंड इथे ॲडिशन होतं, फक्त इथे सबस्ट्रॅक्शन होता. काय दिलं सेकंड फॉर्म्युला a मायनस बी स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस टॉईज ए बी प्लस बी स्क्वेअर. याच्यात सुद्धा a आणि b ची व्हॅल्यू दिलेली असत होती आपल्याला, ठीक आहे. आणि याच्यात फक्त काय व्हॅल्यू पुटअप करायची आणि आपला आन्सर काढायचं होतं. थर्ड फॉर्म्युला आपला a प्लस बी a मायनस बी इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सेम तिन्ही याच्यात काय करायचं होतं, a आणि b ची व्हॅल्यू दिलेली असत होती आणि बाकी व्हॅल्यू आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं होतं. आत्ता आपण 8 मध्ये गेलो तर याच्यात थोडे आपले जे फॉर्म्युलाज आहेत ते चेंज झालेले आहेत आणि थोडे वास्ट झालेले आहेत. बघ काय तर एक्सपांड काय दिले आपल्याला x प्लस 2 x प्लस 3 इक्वल टू घेतला आपण x स्क्वेअर प्लस 2 प्लस एक रिव्हिजन म्हणून आपल्याला इथे दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 5.1 बघा काय दिलं. आता एक्सपांड करायचं काय बघ, इथे महत्वाचा आपला फॉर्म्युला आहे कोणता, तर आपला x प्लस ए एक्स प्लस बी इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. आता याच्यात बघा x एक दिलेला आहे, त्यानंतर a दिलेला आहे, नंतर b दिलेला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी काय तर या तीन याच्यावर डिपेंड आहे. तर लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यानंतर a ची, नंतर आपल्याला लास्टली b ची व्हॅल्यू. ठीक आहे, बघा आता फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे a प्लस 2 मल्टिप्लाइड बाय a मायनस 1. आता याच्यात बघा x ची व्हॅल्यू पण a घेतलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करायचं, तर a ची व्हॅल्यू, तर a ची व्हॅल्यू पण काय घेतली आहे, तर इथे 2 घेतलेली आहे आणि b ची व्हॅल्यू घेतली आपण -1. फर्स्ट काय करायचं फॉर्म्युल्यात आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं, तर x ची व्हॅल्यू महत्वाची आहे, सेकंड आपल्याला a ची व्हॅल्यू आणि थर्ड आपल्याला b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अशा ह्या तीन व्हॅल्यू आपल्याला आधी काढून घ्यायच्या आणि त्यानंतर काय करायचं सिम्पली आपला हा जो फॉर्म्युला दिलेला आहे याच्यात फक्त काय करायचं आपल्याला ही व्हॅल्यूज पुटअप करायची. बघा आता कसं x प्लस ए म्हटलं आपलं, मग x ची व्हॅल्यू किती आपली, तर a आहे आणि a ची व्हॅल्यू आपली आहे 2 म्हणून आपण a प्लस 2 केलेलं आहे मल्टिप्लाइड बाय सेकंड काय आपला x प्लस बी. x ची व्हॅल्यू काय आपली, तर a आहे म्हणून आपण इथं लिहिलं आहे a आणि b ची व्हॅल्यू आपली आहे -1 म्हणून a मायनस 1 घेतलेला आहे. आलं इथं लक्षात. आता पुढे बघा एक्स स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय, तर आपला a चा स्क्वेअर येणार इथे, ठीक आहे. म्हणजे इथे आपला a स्क्वेअर प्लस किती आहे, तर दुसरा आपला टॉईज ए बी म्हटलाय, म्हणजे a ची व्हॅल्यू काय घेतली आपण, तर इथे 2 घेतलेली आहे आणि प्लस आणि b ची व्हॅल्यू काय तर आपली -1 आहे मल्टिप्लाइड बाय काय तर आपला x प्लस ए बी, म्हणजे x ची व्हॅल्यू आपली a आहे प्लस a ची व्हॅल्यू किती आपली 2 आणि मल्टिप्लाइड बाय b ची व्हॅल्यू म्हणजे -1 दिलेली आहे आपण, ठीक आहे. ठीक आहे, झालं तर सॉल्व्ह करायचं. आता a स्क्वेअर ॲज इट इज घेतला आपण +1 प्लस मायनस मायनस म्हणून 2 - 1 केलं मल्टिप्लाइड बाय इथे a प्लस 2 म्हणजे काय आपलं, तर a प्लस 2 मल्टिप्लाय बाय -1 म्हणजे प्लस मायनस काय होणार आपला मायनस होणार आहे ते. मग इथे केलं आपण 2 × 1 = 2, तरी आपला आन्सर किती येणार, तर इथे 2च येणार आहे म्हणून आपण काय केलं तर -2 आपला आन्सर घेतलेला आहे. आता a स्क्वेअर प्लस 2 - 1 इथे आपला 1 आणि a - 2 ॲज इट इज घेतला. इथे a स्क्वेअर प्लस 1 आणि a - 2 घेतलेला आहे म्हणजे आपला आन्सर किती येणार, तर a प्लस 2 मल्टिप्लाय बाय a - 1 आणि a प्लस a इक्वल टू घेतला -2 हे आपला आन्सर येणार आहे, कारण की हे पुढे सॉल्व्ह होत नाही आपला आन्सर, ठीक आहे. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं की फॉर्म्युला इथे ठेवायचं आहे आणि व्हॅल्यू पुटअप करत राहायचं. सेकंड बघा m - 4 m + 6. फर्स्ट x ची व्हॅल्यू कोणती आपली, तर m घेतलेली आहे, a ची व्हॅल्यू घेतली आपण 4 म्हणजे -4 आणि b ची व्हॅल्यू घेतली आपण इथे 6, ठीक आहे. व्हॅल्यू पुटअप करा m - 4 मल्टिप्लाय बाय m + 6 इक्वल टू m प्लस -4 प्लस 6 आणि मल्टिप्लाय बाय m प्लस -4 मल्टिप्लाय बाय 6. फक्त फॉर्म्युला जाऊन व्हॅल्यू पुटअप केली आहे. आता इथे बघा इथे आपला -4 आणि +6 दिलेला आहे. आता प्लस मायनस आपला काय होतो मायनस, म्हणजे 4 - 6 किती आपला आन्सर येणार, इथे आपला आन्सर किती येणार, तर इथे 2 येणार म्हणून काय लिहिलं आपण m + 2 मल्टिप्लाइड बाय केलं. आता इथं काय येणार, तो बघा 4 × 6 किती होतं आपलं, तर 24. साइन कोणता राहिला आपला मायनसचा म्हणून इथं आला -24.
म्हणजे आपला आन्सर कसं लिहायचं आहे तर एम प्लस 2m मायनस 24 आपला आन्सर आला. थर्ड आपला p प्लस 8 p मायनस 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली p आहे, एची व्हॅल्यू आपली 8 झाली, नंतर बीची व्हॅल्यू आपली मायनस 3 झालेली आहे. पुटअप करा व्हॅल्यू. एची व्हॅल्यू किती येणार तर p, एक्सची व्हॅल्यू किती येणार p, एची व्हॅल्यू 8 आणि बीची व्हॅल्यू मायनस 3 म्हणजे p प्लस 8 मल्टिप्लाय बाय p मायनस 3 इक्वल टू p प्लस 8 प्लस मायनस 3 मल्टिप्लाय बाय p प्लस 8 मल्टिप्लाय बाय मायनस 3. ठीक आहे. आता सॉल्व करा बघा कसं येणार ते. आता 8 प्लस मायनस 3 प्लस मायनस काय होतो आपला मायनस होतो, म्हणून काय करणार 8 मायनस 3 म्हणजे आपला आन्सर येणार इथे 5. ठीक आहे. मग आपला आन्सर किती आला इथे 5 आला. इथे येणार 8 मल्टिप्लाय 3 8 3 जर किती होतो आपला 24 मायनस 24 किती येणार तर 8 3 झाला तो आपला 24. इथं मायनस आहे ना मग आपलं मायनस आहे. मग आपला आन्सर किती आला p प्लस 5p मायनस 24 हे आपला आन्सर आहे. त्याच्यानंतर फोर्थ बघा 13 प्लस एक्स आणि 13 मायनस एक्स दिलेला आहे. एक्सची व्हॅल्यू किती येणार 13, एची व्हॅल्यू एक्स, बीची व्हॅल्यू येणार आपला मायनस एक्स. व्हॅल्यू पुटअप करायची फक्त आपल्याला. 13 स्क्वेअर प्लस काय केला म्हणजे ते एक्स मायनस एक्स आणि 13 प्लस एक्स मल्टिप्लाय बाय मायनस एक्स. 13चा स्क्वेअर किती आपला 169 आणि एक्स मायनस एक्स ॲज इट इज 13 प्लस मायनस एक्स. आता एक्स मायनस एक्सचा किती येणार तर आपला 0. इथं एक्स प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे किती येणार तर आपला व्हॅल्यू तर एक्स स्क्वेअरच येणार आहे. 0 मल्टिप्लाय बाय 13 तर काही विशेष नाही आहे त्याचा. म्हणजे आपला आन्सर किती आहे 169 मायनस एक्स स्क्वेअर. फिफ्थ बघा 3x प्लस 4y 3x प्लस 5y. आता 3x स्क्वेअर प्लस 4y प्लस 5y आणि 3x प्लस 4y मल्टिप्लाय बाय 5y. एक्सची व्हॅल्यू काय होणार आपली, ची व्हॅल्यू होणार इथे आपली 3. ठीक आहे. नंतर एची व्हॅल्यू काय होणार आपली तर इथे 4 आणि बीची व्हॅल्यू होणार इथे आपली 5. ठीक आहे. फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहे. काय ना 3x स्क्वेअर प्लस 4y प्लस 5y 3x प्लस 4y मल्टिप्लाय बाय 5y. इथे 3 स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय किती केला तर आपण इथे एक्स स्क्वेअर दोन्ही याचा एक्स स्क्वेअर. इथे 4 प्लस 5 9y घेतलेला आहे. इथे येईल आपला 3x प्लस 5 4 जार 20 म्हणजे 2y आहे ना आपले म्हणून y स्क्वेअर आपला आन्सर. इथं 3चा स्क्वेअर आपला 9 येतो 9 3 जर येतो आपला 27xy आणि हायलाइट इज इट इज 20y स्क्वेअर. 6 बघा 9x मायनस 5t आणि 9x प्लस 3y. एक्सची व्हॅल्यू 9x घेतलेली आहे, एची व्हॅल्यू 5t आणि बीची व्हॅल्यू घेतली आपण 3t. ठीक आहे. आता काय आहे तर 9x स्क्वेअर मायनस 5t प्लस 3t आणि 9x प्लस मायनस 5t 3t. आता 9 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 5 मधून 3 गेला 5t आपला आन्सर येणार. 9x प्लस 5 3 जार मायनस 15 मल्टिप्लाय बाय t. ओके. आता 9चा स्क्वेअर किती होतो आपला तर इथे होतो 9चा स्क्वेअर होतो आपला 81 81x स्क्वेअर प्लस मायनस 2t आणि 9x मायनस करणार आपण 15t ला म्हणजे किती येणार आपला 81x स्क्वेअर मायनस 9 2 जार 18xt. 9 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर आपला आन्सर येणार 18xt आणि 15t स्क्वेअर ॲज इट इज. 8 बघा m प्लस 2/3 m मायनस 7/3. आता एक्सची व्हॅल्यू काय घेतली आपण m, एची व्हॅल्यू घेतली आपण 2/3 आणि बीची व्हॅल्यू घेतली आपण 7/3. आता m प्लस 2/3 आणि m स्क्वेअर प्लस 7/3 इक्वल टू गेला m प्लस 2/3 प्लस 7/3. आता इथं दोन्ही याचा बेस सारखा आपला. ओके. मल्टिप्लाय बाय काय केलं आपण त्याला m प्लस 2/3 आणि 7/3 केलं. इथे m आणि m आपला किती तर m स्क्वेअर प्लस केला 2/3 मायनस 7/3 मल्टिप्लाय बाय m. आता इथे व्हॅल्यू बघून घ्या काय केलं सिम्पली तर याला 2 मल्टिप्लाय बाय 7 करून घेतलं आपण म्हणजे 2 7 जर किती होतो आपला 14 आणि 3 3 जर होतो आपला 9. इथे 2 मधून 7 गेला आन्सर किती आपला -5 आणि 3 ॲज इट इज म्हणजे m स्क्वेअर प्लस काय केलं आपण -5/3 मल्टिप्लाइड बाय m मायनस 14/9 हे आपण याचं घेतलेलं आहे इथे आन्सर. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर किती आहे m स्क्वेअर मायनस 5/3 m मायनस 14/9.
9 आपला आन्सर येणार आहे. 9 बघा, एक्स प्लस 1/x आणि एक्स मायनस 1/x म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली एक्स झालेली आहे, एची व्हॅल्यू आपली 1/x आणि बीची व्हॅल्यू आपल्या मायनस 1/x आलेली. इथे एक्स प्लस 1/x एक्स मायनस 1/x इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1/x प्लस 1/x व्हॅल्यू आपण फक्त पुट करणार आहे. मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 1/x मल्टिप्लाय बाय 1/x. इथे एक्स स्क्वेअर प्लस 1/x मायनस 1/x म्हणजे आपला आन्सर इथे 0 येणार आहे. मल्टिप्लाय बाय एक्स आणि मायनस 1/x स्क्वेअर येणार. 2x स्क्वेअर आहे 2x स्क्वेअर म्हणून आपण इथे एक्स स्क्वेअर घेतला. ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर ॲज इट इज 1/x मायनस 1/x म्हणजे 0 आणि एक्स इक्वल एक्स मायनस 1/2 ॲज इट इज घेतला आहे. एक्स स्क्वेअर प्लस 0 आणि मायनस एक्स स्क्वेअर. इथे जर केलं तर आपला आन्सर किती येणार तर 0 कॅन्सल होऊन जाईल आपल्या इथला म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर आपला आन्सर येणार आहे. 1/y प्लस 4 आणि 1/y मायनस 4 सॉरी 1/y मायनस 9. एक्सची व्हॅल्यू 1/y, एची व्हॅल्यू 4, बीची व्हॅल्यू मायनस 9. आता 1/y प्लस 4 1/y मायनस 9 म्हणजे काय येणार आपला 1/y स्क्वेअर प्लस 4 प्लस मायनस 9 मल्टिप्लाय बाय 1/y प्लस 4 मल्टिप्लाय बाय मायनस 9 म्हणजे 1y स्क्वेअर प्लस 4 मायनस 9 प्लस मायनस तो शेवटी काय होतो आपला मायनस होणार म्हणून 4 मायनस 9 मल्टिप्लाय बाय 1/y आणि 4 9 जर किती होणार आपलं तर मायनस 36 म्हणजे 1/y प्लस केलं आपण 9 मायनस 4 तर मायनस 4 आपला आन्सर आलं. मल्टिप्लाय बाय 1/y ॲज इट इज आणि मायनस 36 जसं तसं 1/y स्क्वेअर इक्वल टू काय नंतर 5 मल्टिप्लाय बाय 1/y आणि मायनस 6 जसं तसं.